नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात, यामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ मिळतात, गुढीपाडव्याचे आरोग्यदायी महत्त्व आणि कडुलिंबाचे औषधी गुणधर्म याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात. त्यानंतर गुढीला वंदन करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे. तसेच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तातील एक सण मानला जातो. प्रसन्न वातावरणात, गोडाधोडाच्या जेवणात, नव्या कपड्यांच्या संगतीने जल्लोषात हा सण साजरा केला जातो. मात्र केवळ नववर्षापुरतेच गुढीपाडव्याचे महत्त्व मर्यादित नसून निसर्गात देखील या काळात बदल होत असतो. वसंत ऋतू बहरत असतो. मग असे सारे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असताना त्यात कडुलिंबाची कटुता कशाला? हा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात? यामुळे आपल्या शरीरात कोणते लाभ मिळतात? गुढीपाडव्याचे आरोग्यदायी महत्त्व आणि कडुलिंबाचे औषधी गुणधर्म याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. होळीचे दहन झाल्यानंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. या वातावरण बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, पडशासारखे लहान सहान विकार होण्याची शक्यता जास्त असते. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुलिंबाचे पूजन सांगितले आहे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची डहाळी टाकून त्या पाण्याने स्नान करण्याची प्रथा आहे. तसेच गुढीला कडुलिंबाची डहाळी लावून त्याची पूजा करतात. कडुलिंबाची पाने, मीठ, मिरे, हिंग, ओवा, चिंच आणि गूळ घालून केलेली चटणी सेवन करतात. कडुलिंबाची पाने खाऊनच या दिवसाची सुरुवात करतात. हा प्रसाद आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतो. हा प्रसाद खाण्यामध्ये शास्त्रीय कारण आहे. कडुलिंबापासून बनवलेला प्रसाद खाल्ल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात आणि शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते. केवळ गुढीपाडव्याच्या दिवशीच नव्हे तर संपूर्ण वर्षभर कडुलिंबाचे सेवन करणे यासाठी या दिवशी हा प्रसाद बनवला जातो. कडुलिंबाचे पाने सेवन केल्याने कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवत नाही. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. कडुलिंब कडू असूनही आपल्या सण आणि उत्सवामध्ये त्याला मानाचे स्थान आहे. कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. अनेक आजारांचे मूळ नष्ट करणे हा महत्त्वाचा गुणधर्म कडुलिंबात आहे. या वृक्षाला वर्षभर पाने असतात म्हणूनच त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात. या झाडाचे पान, फळ, फूल, साल, खोड आणि काड्या सर्व काही औषधी आहेत. कडुलिंबाचा वृक्ष म्हणजे ब्रह्मदेव आणि जगन्नाथाचे प्रतीक आहे. तसेच काली माता आणि दुर्गा माता यांनाही तो प्रिय आहे. यावर भैरवाचा निवास असतो. या वृक्षात परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे. कडुलिंबाचे झाड तोडणे म्हणजे एखाद्याची हत्या करण्याइतके अशुभ मानतात. ग्रामदेवतेच्या पूजेत कडुलिंबाच्या वृक्षाच्या डहाळांना विशेष महत्त्व आहे. या झाडांचे पान सर्पण करून त्यावर शिजवलेले अन्न खाणाऱ्या माणसाला सापाचे विष चढत नाही असे म्हणतात. याशिवाय कडुलिंबाने अंगावर उठणारी खाज आणि इतर त्वचेसंबंधित तक्रारी दूर होतात. कडुलिंबाच्या सेवनाने निरोगी राहण्यास मदत होते. कडुलिंबातील प्रोटीन घटकामुळे कर्करोगासारख्या दुर्धर रोगापासून बचाव होतो. कडुलिंबातील अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुणधर्म त्वचा विकार व जंतू संसर्गापासून बचाव करतो. अपचन, पित्त, गॅसेस यासारख्या समस्यांमध्ये कडुलिंब परिणामकारक गुण देतात. मधुमेहींना कडुलिंबाच्या सेवनाने रक्तातील साखर व इन्सुलिनचे प्रमाण राखण्यास मदत होते. तसेच वजन घटवण्यासाठी देखील कडुलिंब लाभदायक आहे. कडुलिंबाच्या पानाचे सेवन केले तर शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळते. शरीर डिटॉक्स करण्यासाठीचा हा रामबाण उपाय आहे. केसांच्या कोणत्याही समस्या दूर ठेवण्यासाठी कडुलिंब हे मदत करते. उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्यामुळे बरीच मदत मिळते. तोंडाला येणारी दुर्गंधी, दात किडणे, हिरड्यांचे सुजणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याचा उपयोग केला जातो. रक्तशुद्धीसाठी कडुलिंब हे उपयुक्त आहे. कफ आणि पित्ताच्या आजारावर कडुलिंब हे अत्यंत गुणकारी आहे. वर्षभर कडुलिंब खाणे शक्य नसल्यास केवळ गुढीपाडव्यापासून 2 महिने तरी याचे नियमित सेवन केले तरी वर्षभर निरोगी राहण्यास मदत मिळते. धान्याला कीड लागू नये म्हणून कडुलिंबाची पाने धान्यात घालतात. कडुलिंबाच्या झाडाच्या पानाच्या अतिसेवनामुळे कामवासना कमी होते. म्हणून साधू, संन्यासी, योगी आणि ब्रह्मचारी लोक ही पाने खाऊन राहतात. कडुलिंब हे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीव्हायरल यासारखे गुणधर्म आहेत. तसेच यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी,
फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम यासारख्या पोषक तत्वांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अशा विविध आणि असामान्य गुणधर्मामुळे आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला या वृक्षाचे पूजन आणि सेवन करणे योग्यच आहे. ज्ञानेश्वर महाराज या वृक्षाची महती सांगताना म्हणतात, कडुलिंब इतका उपयुक्त आहे, मग त्याच्या कडूपणाला कंटाळून कसे चालेल? म्हणूनच आपणही गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची झाडे लावून ती टिकवण्याचा संकल्प केला पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या कामाला हातभार लावला पाहिजे. कडुलिंबा इतका बहुगुणी असेल तर निरोगी आरोग्यासाठी कडू घोट घ्यायलाच हवा ना. मग चवीला कडवट असणारा कडुलिंबाचा पाला थोडा चविष्ट करून खा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात, यामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ मिळतात, गुढीपाडव्याचे आरोग्यदायी महत्त्व आणि कडुलिंबाचे औषधी गुणधर्म याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.